नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी स्कॉलरशिपमध्ये सतत येणारे प्रश्न ते म्हणजे कोटिकोन आणि पूरकोन यावरती हमखास एक प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो। पहा, एका कोनाचे माप त्याच्या पूरकोनाच्या मापाच्या 1/4 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटिकोनाचे माप किती? तर तो कोन आपल्याला x मानावा लागेल। तो कोन आपण x मानू, तो कोन x मानू आणि त्याचा पूरक कोन हा 4x मानूयात, कारण याच्या 1/4 पट आहे। पूरक कोनाच्या तो कोन 1/4 पट आहे, त्यामुळे आपल्याला यांची बेरीज करावी लागेल। 4x अधिक x बरोबर 180 अंश। 4x आणि x किती झाले? 5x बरोबर 180। 180 ला पुन्हा 5 ने आपण भागणार आहे या ठिकाणी, म्हणजे x ची किंमत निघून जाईल। 5 त्रिक 15, पुन्हा या ठिकाणी 3 राहिले, 5 36, म्हणजे x बरोबर किती आलं? तर x बरोबर 36। x बरोबर 36 म्हणजे तो कोन 36 अंशाचा आहे। आता कोटिकोन काढायचा आहे। कोटिकोनाचं माप किती असतं? कोटिकोन काढायचा आहे आपल्याला, तर त्या कोनाच्या कोटिकोनाचं माप किती? तर कोटिकोन 90 अंशाचा असतो आणि त्यामधून आपल्याला तो कोन वजा करावा लागेल। 36 बरोबर 54 अंश। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, एका कोनाचा पूरकोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती? तर आपल्याला पूरकोन त्याचबरोबर कोटिकोन हे दोन दिलेले आहेत। मग पूरकोनाचं माप आहे 13x, त्याचबरोबर कोटिकोनाचं माप आहे 4x। 13x वजा 4x बरोबर 90। 13 मधून 4 गेले, किती राहिलं? 9x बरोबर 90। 90 ला 9 ने जर भागलं तर x ची किंमत मिळून जाईल आपल्याला। 9 10 90। x बरोबर किती आले? तर x बरोबर 10। आता आपल्याला काय विचारले? तर त्या कोनाचे माप किती? अगोदर आपल्याला कोटिकोन काढून घ्यावा लागेल। तर कोटिकोन किती आहे? 4x, म्हणजे 4 गुणिले 10, तर कोटिकोन असेल 40 अंशाचा। आता आपल्याला त्या कोनाचं माप काढण्यासाठी कोटिकोनाच्या मापांची बेरीज जर बघितली आपण, तर 90 अंश असते, त्यातून हे 40 अंश वजा करूयात, बरोबर 50 अंश त्या कोनाचं माप येईल। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवता येतात। प्रश्न क्रमांक 3, एका कोनाच्या कोटिकोनाच्या मापाचे त्याच्या पूरकोनाच्या मापाशी असलेले गुणोत्तर 2:5 आहे, तर त्या कोनाचे पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? तर हा प्रश्न सोडवायचा आपल्याला। तर कोटिकोन आपण x मानूयात, कोटिकोन x आणि त्याचा पूरक कोन या ठिकाणी किती असणार आहे? तर पूरक कोन आपल्याला x अधिक 90 घ्यावा लागेल। आता आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांचं गुणोत्तर 2:5 दिलेलं आहे, त्यामुळे आपण हे समीकरण असं लिहू शकतो, x छेदामध्ये x अधिक 90 बरोबर 2x/5x। आता आपल्याला या ठिकाणी हे सोडवायचं आहे। 5x मधून आपण वजा 2x करूयात, बरोबर x वजा x अधिक 90। तर हे अधिक आहे आणि हे वजा आहे, त्यामुळे हे कट होतील, राहिलं काय? फक्त 90, म्हणजे 5x मधून 2x गेले, किती राहिलं? 3x, आणि 90 ला आपण 3 ने भागायचं आहे पुन्हा, तर किती येईल या ठिकाणी? x बरोबर 30। तर तो कोन आलेला आहे या ठिकाणी 30 अंशाचा। आपल्याला पूरक कोन विचारलाय, तो कोन आणि त्याच्या पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर, तर पूरक कोन आहे 5x, पूरक कोन 5x, पूरक कोन 5x आणि 5x म्हटल्यानंतर मग पुन्हा आपण 5 गुणिले 30 करूयात, 5 त्रिक 15, 150 अंश। मग तो कोन आहे 30 अंश आणि त्याचा पूरक कोन आलेला आहे 150 अंश। तर याचं गुणोत्तर काढण्यासाठी 0 ला 0 गेले, 3 1 3, 3 5 15, त्याचं गुणोत्तर किती आलं? 1:5। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर दरवर्षी परीक्षेमध्ये हमखास
कोटिकोण व पुरकोण यावरती प्रश्न विचारला जातो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, एका कोनाचा पुरकोण व कोटिकोण यांच्या मापाचे गुणोत्तर 8:3 आहे, तर त्या कोनाचे त्या पुरकोनाशी असलेले गुणोत्तर किती? तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला x ची किंमत अगोदर काढावी लागेल आणि त्यानंतर तो कोन वजा करावा लागेल। तर पहा या ठिकाणी आपल्याला अगोदर पुरकोण आणि कोटिकोण, तर पुरकोण आणि कोटिकोण, तर यांचं गुणोत्तर दिलंय 8:3, हेच आपण 8x 3x लिहू शकतो। आता 8x मधून 3x वजा करा बरोबर 90 अंश। तर या ठिकाणी 90ला पुन्हा या ठिकाणी 8 मधून 3 गेले, किती उरतं या ठिकाणी 5, 5 ने भाग देऊयात, 5 1 5, पुन्हा 4 उरले 5 8 40, म्हणजे x बरोबर किती आलं तर 18, x बरोबर 18 अंश। आता आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्या कोनाचे त्या पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? तर त्यासाठी आपल्याला पूरक कोन काढणं गरजेचं आहे। पूरक कोन आहे 8x 8 गुणिले 18, 18 8 या ठिकाणी आपल्याला 144 होईल। आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर त्या पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? त्या कोनाचे पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? तर तो कोन काढण्यासाठी आपल्याला 180 मधून पुन्हा हे 144 वजा करावा लागेल, म्हणजे तो कोन निघेल, किती येईल तो कोन तर 36 अंश। आणि पुन्हा या कोनाचे आणि या कोनाचे म्हणजे तो कोन आणि पूरक कोन यांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला, 36 आणि 144 यांचं गुणोत्तर या ठिकाणी काढूयात आपण। पहा 36 1 36, 36 चौक 144, म्हणजे किती गुणोत्तर येईल 1:4 हे गुणोत्तर या ठिकाणी येईल। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल। तर अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। प्रश्न क्रमांक 5, एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/5 पट आहे, तर त्या कोनाच्या कोटिकोणाचे माप किती? तर आपल्याला पूरक कोन आणि कोटिकोण, पूरक कोन हा x मानावा लागेल, पूरक कोन x मानावा लागेल, आणि तो कोन 1/5 x, तर यांची बेरीज करूयात आपण, x अधिक 1/5 x बरोबर 180 अंश। आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे किती होईल, x छेदामध्ये 1 असेल अधिक 1x म्हणजे x छेदामध्ये 5 बरोबर 180। आता आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करावी लागेल, 5 गुणिले x 5x होतील, 5x अधिक x छेदामध्ये 5 बरोबर 180। 180ला हे भागाकारात आहे, तिकडे 5 गुणाकारात जातील, उरलं काय इथे 5x आणि x किती झाले 6x, 180 गुणिले 5 छेदामध्ये 6 जाईल, x ची किंमत काढून घेऊयात आपण, 6 1 6, 6 3 18, 30 गुणिले 5 किती होतील 150, म्हणजे x ची किंमत या ठिकाणी 150 आलेली आहे। आणि आपल्याला विचारले की तर त्या कोनाचे म्हणजे कोटिकोण किती आला 150 अंश, तर तो कोन आपल्याला काढायचा आहे। तो कोन या ठिकाणी आपण घेतलेला आहे 1/5 x, 1/5 गुणिले 150, 5 1 5 5 15, म्हणजे तो कोन 30 अंशाचा झाला, तो कोन 30 अंश। तर आपल्याला कोटिकोणामधून ते वजा करायचं आहे, कोटिकोण किती असणार आहे 90 अंशाचा, त्याच्यामधून हे 30 अंश वजा करूयात आपण, उरलं काय मग या ठिकाणी 60 अंश। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। तर अशा पद्धतीने दरवर्षी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, तर आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे। भेटूया लवकरच, धन्यवाद।